ची बातमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सेवेत येणार आहे। सकाळी 8 वाजता बंगळुरूवरून पहिली फ्लाइट नवी मुंबईला लँड होणार आहे, तर सकाळी 8:40 नवी मुंबईवरून हैदराबादसाठी विमान उड्डाण घेईल। दरम्यान नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच इथे मालवाहतूक सुद्धा सुरू होणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी पुन्हा वाढू लागलेली आहे। आपण पाहतोय की आपल्या समोर जे आहे ते स्थानिक भूमिपुत्र आहेत। दिबा पाटलांचं नाव या नवी मुंबई एअरपोर्टला देण्यात यावं अशी आमची कळकळीची माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री यांना विनंती आहे। खूप आनंद होतोय, पण त्याचबरोबर एक जाणीव सुद्धा आहे की इथे ही एअरपोर्ट हा ह्याच्यामुळे तयार झाला बिकॉज इथल्या लँड ओनर्स जे असतील त्यांनी स्वतःची लँड जी आहे ती पब्लिक पर्पजसाठी पब्लिक यूजसाठी आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी डोनेट केली आहे, सॅक्रिफाईस केली आहे। सो त्यासाठी एक ही मागणी हिस्टॉरिकली त्यांच्या सॅक्रिफायसेसला इथल्या लोकल फार्मर्सच्या लँड ओनर्सच्या त्यांना आपण ऑनर करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। अतिशय भव्य आणि देखणा असा परिसर, अत्याधुनिक एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, आधुनिक प्रवासी टर्मिनल्स, तीन 3700 मीटर लांबीच्या धावपट्ट्या, एकोणतीस कॉन्टॅक्ट एअरक्राफ्ट स्टँड, 13 रिमोट कमर्शियल तर 7 कार्गो स्टँड, एकाच वेळी 1,500 कार, 20 बस, 20 ट्रकसाठी पार्किंगची सोय आणि वर्षाला 9 कोटी लोक प्रवास करू शकतील इतकी नवी मुंबई विमानतळाची क्षमता आहे।